नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही चालक पोलीस महिला आहेत तर त्यांच्याबद्दल एक खुशखबर घेऊन आलेलो आहे. कारण की जी काही भरती झाली होती 2023ला चालक पोलीस आणि पोलीस कॉन्स्टेबल यांची, त्यापैकी जे चालक पोलीस शिपाई महिला आहेत यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जे काही देण्यात येणाऱ्या 7.5 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत हा संपूर्ण म्हणजे माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. आणि मित्रांनो, मी अशाच पद्धतीनं जे पण काही गव्हर्नमेंट किंवा सरकारी नोकरी संदर्भात वेगवेगळी माहिती असते, मी त्या माहिती संदर्भात व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन उमेदवार असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जे काही बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून ठेवा. चला तर मग मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपल्या मेन मुख्य व्हिडिओला मी सुरुवात करतो. आता पहा मित्रांनो, यामध्ये त्यांनी काय म्हणले बघा. मुंबई दिनांक 16 जानेवारी 2024 हे पत्र आहे. आणि जी पण काही तारीख आहे, आता जे काही महिला पोलीस शिपाई चालक उमेदवार आहेत, महिला उमेदवार, त्यांच्यासाठी उद्या 22 जानेवारी 2024 पासून तुम्हाला म्हणजे ट्रेनिंग सेंटरवर बोलवण्यात येणार आहेत. आणि तुमची जी काही ट्रेनिंग आहे चालक शिपायांची, ती 7.5 महिन्यांची ट्रेनिंग आहे. आता त्याबद्दल आपण सविस्तर पूर्ण माहिती पाहूया बघा. खालील नमूद पोलीस घटकातील सन 2021 मध्ये चालक पोलीस शिपाईपदी नियुक्त झालेल्या एकूण 203 नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांना एकूण 7.5 महिन्यांचे बघा मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यापैकी 6 महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मूलभूत पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा पहा, म्हणजे तुम्हाला जे काही खंडाळा येथे दिनांक 22 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात येत आहे. व त्यानंतर जे पण काही तुमचे 1.5 महिन्याचे तांत्रिक प्रशिक्षण त्या ठिकाणी घेण्यात येईल. 1.5 महिन्याचं तांत्रिक आणि 6 महिन्याचं तुमचं पोलीस प्रशिक्षण केंद्रातील, असे टोटल तुमचे 7.5 महिन्याचे जे काही प्रशिक्षण आहे ते होणार आहे. तरी सर्व संबंधित घटक प्रमुखांनी सदर 6 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घटकातील मूलभूत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणाऱ्या नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई महिला यांना दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी 4 वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोहोचतील अशा बेताने पाठविण्याची व्यवस्था करावी. पुढे पहा मित्रांनो, आता नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र. आता यामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा महिला उमेदवारांसाठी बघा तुम्ही सर्व पाहू शकता. म्हणजे जे पण काही घटक आहेत, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई टोटल किती उमेदवार आहेत, आयुक्त पुणे शहर हे तुमच्या समोर चार्ट आहे. नागपूर शहर, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, लातूर, नागपूर ग्रामीण, भंडारा, गडचिरोली, अमरावती ग्रामीण, अकोला, यवतमाळ असे एकूण 203 महिला उमेदवार नवप्रविष्ट महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थींची संख्या विचारात घेऊन त्यांचे वरील प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे वाटप करण्यात आले आहे. आता या पद्धतीने बघा मित्रांनो, वरील नमूद आकडेवारीशिवाय आणखी प्रशिक्षणार्थी मुख्यालयात दिनांक 21 जानेवारी 2024 पर्यंत हजर राहिल्यास त्यांनाही प्रशिक्षणास पाठविण्यात यावे. प्राचार्य यांनी अतिरिक्त पाठविलेले प्रशिक्षणार्थी यांना सामावून घ्यावे, परत पाठवू नये, अशा पद्धतीचं ते पत्र आहे. आता पुढे त्यांनी काय म्हणलेले आहेत. बँकेमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करावे असे शासनाचे जे काही धोरण असल्याचे सर्व महिला चालक पोलीस प्रशिक्षणार्थींचे बँकेत बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयके त्यांच्या खात्यात जमा करावे. तसेच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील मेस वर्गणी व इतर रक्कम वसूल करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवताना त्यांचे ATM कार्ड आणि चेकबुक सोबत असणे आवश्यक आहे. आता पुढे अजून काय, या कार्यालयाचे जे काही पत्र आहे तुम्हाला त्या पद्धतीने महिला प्रशिक्षणार्थी सोबत त्यांचे गणवेश काय काय सोबत आहे बघा, गणवेश आहे, डांगरी किट साहित्य देण्यात यावे. तसेच या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक जे काही दिले आहे त्याच्यामध्ये 5/12/2008 अन्वये दिलेल्या सूचना सर्व घटक प्रमुखांनी चालक महिला प्रशिक्षणार्थी सोबत त्यांचे निरीक्षण शीट पाठवण्यात येणार नाही. अशा चालक महिला प्रशिक्षणार्थींना त्यांचे मूळ घटकात परत पाठवण्यात येईल. सदर दोन्ही परिपत्रकांच्या प्रतीसोबत जोडल्या आहेत. तसेच सर्व घटक प्रमुखांनी त्यांचे अधीनस्थ सर्व नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांना प्रशिक्षण कालावधीत मध्यांतर देण्यात येणार नसल्याबाबत अवगत करावे. जे काय मिड टर्म आहे ते देण्यात येणार नाही तुम्हाला, हे लक्षात ठेवा.
ज्या महिला चालक प्रशिक्षणार्थी गरोदर असतील त्यांना ही प्रशिक्षणाकरिता पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात येऊ नये. तसेच ज्या महिला चालक प्रशिक्षणार्थी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असतील अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येऊ नये. महिला प्रशिक्षणार्थी यांना नैमित्तिक रजा वगळून कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही. तथापि अपरिहार्य कारणास्तव संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत फक्त 5 दिवस रजा मंजूर करण्यात येईल. त्यापेक्षा जास्त रजेची आवश्यकता भासल्यास त्या संबंधित महिला प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण चालू ठेवता येणार नाही व सदर प्रशिक्षणार्थीस मूळ घटकात परत पाठवण्यात येईल. याबाबत सर्व घटक प्रमुखांनी त्यांचे अधीनस्थ सर्व नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांना अवगत करावे. आता 8 नंबरची बघा माहिती. तसेच नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांना स्वतःचे लग्न, नातेवाईकाचे लग्न तसेच इतर कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येणार नाही. याबाबत सर्व घटक प्रमुखांनी त्यांचे अधीनस्थ सर्व नवप्रविष्ट चालक महिला पोलीस शिपाई यांना अवगत करावे. नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांच्या प्रशिक्षणासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे वॉर्डन व रेक्टर ड्युटीसाठी खालीलप्रमाणे महिला पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी पाठवावेत. ही अशा पद्धतीने त्यांची यादी आहे. पहा, तुम्हाला म्हणजे खरोखरच आता जे काही तुमची डेट आलेली आहे, आता खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षामध्ये आहात, म्हणजे प्रतीक्षामध्ये होता. आता तुमची जी काही तारीख आहे, जे महिला पोलीस चालक यांना 7.5 महिन्याचं जे काही मूलभूत ट्रेनिंग आहे याची वेळ आलेली आहे. तुम्हाला उद्या दिनांक 22 जानेवारी 2024 पासून प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण तुमचं सुरुवात होणार आहे. जी पण काही संपूर्ण माहिती सांगितली आहे यामध्ये तुम्हाला जे काही सोबत म्हणजे सांगितलेलं आहे त्याने साहित्य वगैरे ते सोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला. आणि तुमचं जे काही प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणास आपल्या